आता जो धनुष्य उचलेल त्याला मी मुलगी देणार. मुलगी भंगार भुंगाराला कोणाला देणार नाही, येडपटाला देणार नाही. ज्याच्यात घमेंट त्यानं यायचं आणि धनुष्य उचलायचं, मुलगी देणार. सगळे लोक आले धनुष्य उचलायला. पहिले लोक आलेले लोक सीता पाहायला आलते का धनुष्य? त्यांच्या डोक्यात काय होतं? बारीक खाजवा डोकं. त्यांच्या डोक्यात होती सीता. धनुष्य तर आपण सहज उचलू म्हणजे सीता आपल्याला मिळणार या अपेक्षेनं आले होते का निरापेक्षेनं? अपेक्षेनं मला सीता मिळणार. सगळे आले आणि धनुष्य पाहिलं. निमे म्हणले सीता नको, का जागणारच नाही तर काय करता सीता उचलून. आपण धनुष्य उचलणार आणि आपण मारणार म्हणजे आहे ती रांडकी होणार. हे झटे करण्यापेक्षा तू सीता तुला लकलाप, आम्हाला नको. निमे राजे जनका स्वयंवरातून चालले. जनकानं त्यांना विचारलं का हो चालले? ते म्हणले पाहायला आलतो, सीता नको आम्हाला, फक्त धनुष्य पाहिला आम्ही. कारण त्यांनी कॅपॅसिटी ओळखली, आपल्याच्यानं सीता मिळू शकत नाही. पण या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणाला? रावणाला. आणि रावणाला आमंत्रण नव्हतं पण आलाच. आणि तुमच्या माझ्या शरीरात सगळ्यांच्या शरीरात आमंत्रण नाही पण आला. त्या रावणाचं नाव आहे अहंकार. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरात काय आहे? रावण. रावण अहंकार. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला डाळिंबातला. सुनबाई म्हणली मा पाय लागला, ट्रॅक्टर चाला. आता तुहा पाय इतका चांगला होता तर तुझ्या बापाला का ग जप्तीची नोटीस आली? तिला मी कष्ट करते याचा काय झाला? अहंकार. दोन भाऊ वाहिले निघले, थोडल्यानं जीसीपी घेतला. जीसीपी धाकट्या मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं तर म्हणला पाहतो पण अंडर पॅन्ट पिळू दे ना, गार आठलो मी. काय झाला तिला? ग. आता ऐका, त्या ग राक्षसाचं नाव काय? रावण. आणि तो रावण आला. पण इथं शब्द लय बारीक बारीक आहे बरं का, गोष्टी नुसत्या पाठ नाही करायच्या. रावण आला आणि रावण जनकाला म्हणतो का रे एवढं मोठं स्वयंवर मांडलं, मला आमंत्रण का नाही? का नाही? का हा शब्द सुद्धा परत अहंकाराचे. का नाही? जनक हुशार होता. जनकाने सांगितलं याला जनकानं सांगितलं याला काय झालंय? अहंकार. मग जनकानं एकच उत्तर दिलं, रावणा तुझ्यासारख्या एवढ्या मोठ्या सम्राटाला धनुष्य उचलायला बोलवलं म्हणजे तुझा अपमान आहे. बिघडला रावण, फुगलं रावण. दोन माणसांपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. एक आई बापापेक्षा कधी मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. कोणापेक्षाही मोठे व्हा तुम्ही, कोणापेक्षाही व्हा, पण आई बापापेक्षा मोठं व्हायचं नाही. आणि गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. महिला म्हणलं तुम्हाला जर कधी कोणी विचारलं सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना उलटवूच सांगायचं मी त्यांच्यात आहे. असं नाही म्हणायचं ते माझ्यात आहे. तुम्हाला ती फुगीरपणाची सवय लागली माझ्यात असं बुकायचं नाही. मी त्यांच्यात आहे का? वीर त्यांचे, जमीन त्यांचे, जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचा आहे. फक्त मी त्याला ये संटो असल्यामुळे तो माझं सोडून कोणचं ऐकत नाही. दोघांपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. हे आईबापापेक्षा मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं नाही. थोडं वाजवता यायला लागलं का ते म्हणते आमच्या गुरुलाच बोल येत नव्हती. थोडं गाता यायला लागलं का ते म्हणतो गुरु माया पुढे वाजितच नव्हता. अशा भंगार गप्पा नाही आणायच्या. गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. म्हणून काय नाही महाराज. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. हिशोब काढा बरं का शाळेतले पोरं. 80,000 बायका आणि 1,00,000 पोरं किती झाली? 180. 1,00,000 नातू, 3,05,000 आणि 1,00,000 पंतू, 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. मोबाईल मध्ये घेऊन जा बरं का उदाहरण, घरी रोज ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं आणि त्यानं इंद्र जिंकल्यामुळं त्याचं पहिलं नाव पडलं होतं इंद्रजित. रावणाला एक भाऊ होता, त्याचं नाव बिभीषण होतं. इतका हुशार माणूस होता तो बिभीषण. त्यानं बसल्या बसल्या विचार केला एक दिवस आपल्याला रावण कधीच आटपणार नाही. आपण एक आयडिया केली तर जर रामाची रावणाची लावून दिली तर जिंकलो आपण. मी भावबंदकी पहिल्यापासून मला आता उगाच भुकात्यात लोक नाही ते पहिले मग हे फक्त आडनाव बदलून जन्माला आलेत, नाही तर तुळी तीच आहे. ऐका त्या इंद्रजिताने काय केलं महाराज,
डायरेक्ट रामाला जाऊन गाठवलं. ते मध्ये थांबला नाही, गडी कच्चा नव्हता तो. त्यावेळेला रामाला एकच वाक्य सांगितलं, तुझ्या आयुष्यात तुला सीता मिळणार नाही. सीता रावणाच्या ताब्यात आहे, सीता तुला मिळणार नाही. मग तुला काय करावं लागेल, तो रावण मारायच्या भानगडीत पड नको, पहिला इंद्रजित मेला पाहिजे. काय विचार आहेत महाराज. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची, पाहता काय मायक चुलत्यानं, आणि त्या चुलत्याचं नाव बिभीषण, मारायचा कोण, इंद्रजित. पण त्यानं एक दम दिला त्याला, इंद्रजित मारायचा, पण त्याचा जो हात आहे इंद्रजिताचा, तो इंद्रजिताचा जो हात आहे त्यानं 14 वेळा इंद्र जिंकले. त्या हाताला असं वरदान आहे, जर इंद्रजिताच्या हातात कधी बाण आला आणि त्यानं जर बाण लावला तर समोरचा माणूस जगू शकत नाही. तू फक्त एक कर, रामा मार इंद्रजित, फक्त एक करायचं, त्याच्या हातात बाण येता कामा नाही. काय बोलायचंय महाराज. इंद्रजितानं भात्यात खाली माग हात घातला आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा हात ढोपरातून उडाला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता, पण फुटलेला घरातला होता. तो तुटलेला हात अंगणात पडला, भूकंपासारखा आवाज झाला आणि इंद्रजिताचा हात अंगणात जाऊन पडला. रावणाची बायको बाहेर आली, माईला म्हणलं सुलोचना, तिचं नाव सुलोचना होतं, पतिव्रता होती. पतिव्रता कळतं तुम्हाला, म्हणजे परत माय 5 मिनिटं जातील असे. पतिव्रता ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, पतीच्या अगोदर नंतर झोपते ना अगोदर उठते, तिला पतिव्रता म्हणतात. आपल्या घरात पाणी कोणता पितर आहे, पप्पा का मम्मी? पप्पा, बरोबर. ती पतिव्रता होती, ती बाहेर आली मारा, आणि बसलेले माणसांनी नाही का, तिनं तुटलेला हात पाहिला. लय बारीक गोष्ट आहे का ती. तिनं स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला तुटलेल्या हाताचा. ज्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिरिंग केलीच कोणी? अहो तिच्या बापानंच केली. ती कोणी केली? लक्ष्मण तिचा बापच होता. मग पाहुणे रावले का आलाय? बिघडवायलाच ना. तिनं तुटलेला हात, महाराज त्या तुटलेल्या हाताजवळ ती गेली. माईला म्हणलं तो तुटलेला हात असा हल्ला, महाराज हल्ला असा हात. तो तुटलेला हात जो होता नवऱ्याचा तो असा हलायचा. तिनं तो तुटलेला हात घेतला आणि त्या हातानं तो हात घेतला तिनं, तर तो हल्लेला हात तिनं त्या तुटलेल्या हाताला असा कागद आणि पेन दिला. तर त्या तुटलेल्या हातानं त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. मग माळीत म्हणी 108च का? माळीत म्हणी 108 का? उत्तर, हरिपाठात हरी हरी शब्द आला 108 वेळा. तीर्थ आहे जगात 108. आणि तिसरी गोष्ट, शरीर आहे 36 तत्वाचं. 36 तत्वाचं मोजायचं. हे शरीर 36 तत्वाचं आहे. मोजून दाखवतो पटकन पटकन. जेवढे ध्यानात राहतील तेवढे ध्यानात ठेवा. 36च्या 36 याच्यात मोजतो. मानेपासून वर 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5. आता हिशोब काला 36 मोजायचे. 5 आणि 5 10. मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. या 10 जणांना 11 शत्रू आहेत. बाहेरून 5, आतून 6. बाहेरचे 5 शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श. आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 5 11. 11 10 21. किती राहिले मोजा बरं का. आता ध्यानात ठेवा, 36 करायचे. 21 आले. आता शिल्लक किती राहिले? 15. पंच प्राण, पंचमहाभूत आणि पंचतत्व. 5 त्रिक 15. 15 आणि 21 36. 36 गुणिले 3 108. मग माळीत म्हणी 108 आहेत का? पुन्हा भुकायचं नाही. माळीत म्हणी 108च का? 3 कारण. हरिपाठात हरी हरी शब्द आहे 108 वेळा. जगात तीर्थ आहेत 108. आणि जगामध्ये तत्व 36 तत्वाचं शरीर आहे. आणि या शरीर तत्वाचं त्याला पृथ्वी आली, आप आला, तेज आला, वायू आलं, व्यान आलं, आकाश आलं, पंचविषय आले, पंचप्राण आले. हे सगळं मिळून 36 झाले. 36 गुणिले 3 गुण. 36 त्रिक 108. माळीत म्हणी 108. हरी हरी शब्द 108. माळीत म्हणी 108. जगात तीर्थ 8 8. मग टाळकरी मंडळी, पांडुरंगाच्या आरतीची पहिली ओळ काय? डोकं खाजवायचे कीर्तनाला. डोकं खाजवलं तर जमल. युगे 28. आता 28 युग झालीच नाही तर तुम्ही आणली कुठून? खाजवा डोकं. आता थोडा ताण द्या डोक्याला. युग आतापर्यंत झाली 4. त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग, कलियुग. युग सांगतो प्रत्येकाची.
एक पहिलं युग त्रेतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग, कलियुग. एका युगामध्ये यज्ञाने देव भेटायचा, एका युगामध्ये साधनेने देव भेटायचा, एका युगाने तपश्चर्येने देव भेटायचा, एका युगात नामस्मरणाने देव भेटतो. ते युग कोणतं? कलियुग. कलियुगाला जप तप करायची काही गरज नाही. चला, एका युगामध्ये बामणाला बोलून दान द्यायचे, बोलून द्यायचे, घे बा. एका यज्ञ एका कुळात म्हणजे एका युगात ब्राह्मणाला बोलून दान द्यायचे, एका युगात ब्राह्मणाच्या घरी नेऊन द्यायचे, एका वेळेस ब्राह्मण भेटलं तर द्यायचे, आणि एका युगात ब्राह्मणाच्या दानात टक्केवारी. कलियुग. आता कलियुगामध्ये काय? चला पुढं. एका युगात 100% पुण्य, एका युगात 100% पुण्य, एका युगात 75% पुण्य, 50% पुण्य, 50% पाप. एका युगात 75% पुण्य आणि 25% पाप. आणि सध्याच्या युगात 75% पाप आणि 25% पुण्य. टक्केवारी सगट. हा, आता ह्या युगात 75% आपल्या युगात 75% पाप आणि 25% पुण्य. आणि त्या 25% पुण्यावर 75 जगात्या. जसं नवरा बायको, बायको नवरा बायको, पोरगा पोरगी, माणसं घरात 4, त्यांना बाजरी लागते वर्षाला 2 पोते, त्यांनी कमवली 8 पोते, 6 पोत्याचं करायचं काय? उत्तर आहे काय? शेतकरी नवरा बायकोला बाजरी लागते 2 पोते, वर्षाला 2 पोते लागते, त्यांनी कमवले 8 पोते, मग ते 6 पोते कुणाला? जे बाकीचं कमाल शिल्लक आहे, जे आऊत हाकीत नाही पण खात आहे, त्याला अन्नाची गरज आहे, मग त्याला ती 6 पोते बाजरी द्यायची. म्हणजे या दोघांनी कष्ट करायचे आणि 6 लोक पोसायचे. तसं 25 जणांनी पुण्य करायचं आणि 75 पापी पोसायचे. आता जेवढे 75 पापी, 75% जे पापी लोक आहेत ते कुणाच्या पुण्यावर आहे? त्या 25 जणांच्या. आता त्या 25 जणांचं जे पुण्य आहे ते आत्ताच आहे का मागचं आहे? घोटाळा आहे थोडा. आत्ताच नाही येते, मागचं आहे. आता मागचं पुण्य जेव्हा संपल, जसं मागचं पुण्य जेव्हा संपल तेव्हा त्याचंही वाटलं होईल. पुरावा 9वा अध्याय. मग तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. ज्ञानच देव, देवच ज्ञान. आता आपण म्हणतो ज्ञान ज्ञान ज्ञान, ज्ञानच नाही. हे शाळेतलं सोडा, शाळेतल्या ज्ञानाचं सोडा. शाळेतल्या ज्ञानाला काय किंमत आहे? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाबळीवानी शाळा उतरल्या, बाबळीवानी. कोणी बी 2 पत्र्याच्या खोल्या बांधा आणि 1 गाडी घ्या, आणा पोर. लोकांनी पोर आणायची कुठून? तुम्ही राहिले शाळा काढीत, लोकांनी पोर आणायची कुठून? कुठून आणायचे? जेव्हा लोकांना 5-5 पोर होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोर बंद झाले तर तुम्हाला उत आला. कुठून आणायची पोर लोकांनी? बरं, लोकांना पोर होतील कस काय? ज्याला बायको आहे त्याला 3रं होऊन देती नाही, आणि जी बायको करायच्या मूड मध्ये त्यांना बायका देती नाही. लोक करणार काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही 3रं पोरग होऊन देती नाही, आणि जे बायका करायच्या रेंज मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही, आणि शाळा काढल्याशिवाय तर म्हणजे तुम्ही लोक काय करता? असं झालं. तसं नाही ते. त्याला उत्तर पहा कसं आहे. ज्ञानच वेगळं आहे आणि देव वेगळा आहे असं नाही, ज्ञानच देव आहे. तसं 1 मिनिटात सांगतो. आता टाळकरी, बिळकरी, मालकरी मंडळी, पखोदे बिखोदे, गायक वादक, महाराज बिराज मंडळी. रामाच्या बापाचं नाव काय? सावध राहायचं बरं का, परत घोटाळा करा. रामाच्या बापाचं नाव दशरथ आहे. दश म्हणजे किती आहे? महिला मंडळ. दश म्हणजे किती? तुम्हाला 1 मिनिटात रामायण सांगतो तुम्ही, 1 मिनिटात. रामाच्या बापाचं नाव काय? दशरथ. दश म्हणजे किती आहे? 10. इथून वर इंद्रिय किती आहे? 5. आणि इथून खाली किती आहे? 5. 5 आणि 5 मग दशरथ. दशरथ हाच दशरथ. एका जागेवर पंगवतो तुम्हाला 2 मिनिटात. काय झालंय? शेतकरी माणूस, शेळ्या पाळणारी माणसं पहा, शेळ्या पाळणारी, शेळीचं बकरू पिऊ नये म्हणून त्याला आळापणी घालते. पण आळापणी घालताना असं घालतंय ते फडक्याला शेण चुळीते आणि सडाचं तोंड पॅक करते. ही कोणत्या ग्रंथातली ओवी आहे?
खाजवा डोकं तुम्ही 2 मिनिटं. शेतकऱ्याच्या शिळीचं बकरू पिऊ नये म्हणून शेतकरी शिळीला आळपणी घालते. आळपणी घालते म्हणजे फडक्याला शेण चुळीते आणि सडचं तोंड पॅक करते. ही ओवी भागवतात आहे का ज्ञानेश्वरीत आहे का गाथ्यात आहे? ही ओवी शेतकऱ्याच्या गाथ्यात आहे. आणि शेतकऱ्याचा गाथा कोणाला सापडणार नाही. काही काही शेतकरी त्याच्या पुढचे त्याच्यात काटा घालते. बकरू प्यायला सुटलं का असं मूड मध्ये जातं त्याच्या नागपुडीत काटा मरण तर दूध प्याणार नाही. आता ह्या ज्या ओव्या आहेत या वाचायच्या नसत्यात. आता फक्त 1 मिनिटात रामायण जरा फास्ट आहे थोडं, मग घुसल तेवढं डोक्यात घ्या. रामाच्या बापाचं नाव दशरथ. दश म्हणजे 10, मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5 5 5 हा दशरथ. आता दशरथाला राण्या बोला पटकन हजरी पटापट बोला. दशरथाला राण्या 3, कौशल्या सुमित्रा कैकेयी. झालं. प्रकृतीला 3 गुण, रजगुण तमगुण सतगुण. जागेवर उत्तर त्याला. आता दशरथाला पोरं बॉम्बला. दशरथाला पोरं 4, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. अंतकरणाला कप्पे 4, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. झाले 4. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. अंतकरणाला कप्पे 4. दशरथाला पोरं 4, प्रकृतीला गुण 3, दशरथाला राण्या 3. हा असं फायनल करून घ्यायचं. इंद्रिय 10. बरं त्याच्यात पहिला वनवासाला कोण गेला? राम. त्याच्याबरोबर गेला लक्ष्मण. दोघांबरोबर गेली सीता. मग राम आहे ज्ञान, लक्ष्मण आहे वैराग्य, सीता आहे भक्ती. पहिलं जातं ज्ञान, त्याच्या मागे येतं वैराग्य. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय कधी टिकू शकत नाही. मग पहिले गेली राम. बरं सीता सोडवली कोणी? बॉम्बला हनुमंतानं. आणि पळवली कोणी? रावणानं. मग मालकरी मंडळी उत्तर द्या. आता हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. हे वाक्य कोणाचं आहे? जनक राजा. सावध राहायचं बरं का, परत गोठाळा नाही करायचा, तिथंच फिरायचं आपल्याला. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. म्हणजे सीता जनकाची कोण आहे? सीता जनकाची मुलगी.